What is virtual message? That already we have discussed what is called as a virtual message, and six major type of messages like directional message. What should you do? Message of real possibility, message of reality, message of necessity, new idea messages, reframing messages, and detailed information about the six major type of messages also I have discussed. So today, what is conclusion about virtual messages? That let us see here. निष्कर्ष काय असते व्हर्च्युअल मेसेजचं ते आपल्याला डिस्कस करायचं नाव. With so many options of the virtual communication tools available within a click, it definitely makes our life easier. So what is a virtual message? So virtual message is available means any kind of message or any kind of information you want within a click. एका क्लिक मध्ये तुम्ही इथून तिथं कनेक्ट होऊ शकतात. So that is one of the effective communication system, or you can say effective communication म्हणू शकतो व्हर्च्युअल कम्युनिकेशनला आपण. इट मेक अवर लाईफ व्हेरी इझी, आणि याने आपली लाईफ इझी केलेली आहे. इझी कसं केलेले आहे? Nowadays, the ability of communicating virtually and instantly sharing our information in second is very crucial. Within a second, within a moment, आपण एखादी मीटिंग जॉईन करायची असते व्हर्च्युअली वी कॅन कनेक्ट. नाव ऑल्सो वी आर कनेक्टेड विथ अ व्हर्च्युअल. इट इज ऑल्सो कॉल एज अ व्हर्च्युअल कम्युनिकेशन. जे आपलं आता कम्युनिकेशन होतं याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? एक व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणू शकतो. इट इज पॉसिबल ड्यू टू टेक्नॉलॉजी. इन्स्टेंट मेसेज एखाद्या द्यायचे असेल तरी सुद्धा आपल्याला या व्हर्च्युअल कम्युनिकेशनची आवश्यकता असते. सो इट इज व्हेरी इफेक्टिव्ह नाव डेज अँड इट मेक अवर लाईफ व्हेरी इझी, आणि हे आपल्या लाईफला एकदम इझी बनवतात. सो दिस कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे आभासी वर्ग म्हणतो आपण, आभासी कम्युनिकेशन आहे किंवा संदेशवहन आहे किंवा संभाषण आहे, हे अतिशय महत्त्वाचे आता सध्याच्या काळामध्ये जर म्हटलं तर. Virtual communication is creating a communication environment which is cost effective, time saving, and accessible 24/7. Communication has evolved in the last few decades, and very soon virtual communication will be base of communication in the future. Now here virtual communication is creating communicative environment. जे संभाषणाचं जे environment असतं, वातावरण असतं, ती निर्मिती करत असतं. And it is time saving. Virtual communication is time saving and cost effective also. तेवढा पैसे याच्यासाठी आपल्याला मोजावं लागत नाही. But it is टाइम सेव्हिंग अँड ॲक्सेसिबल 24 hours. म्हणजे कधीही आपल्याला त्याची माहिती लागली तरी सुद्धा हे अवेलेबल आहे. अँड विदिन in last few decades, very soon virtual communication will be the base of communication in the future. हे पुढच्या काळाचा जर आपण विचार केला तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे असं तर आपण म्हणू शकतो. यामुळे व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे भविष्यातील माहिती प्रसारणाचा मुख्य स्रोत किंवा आधार बनणार आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. कारण का व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे आता सध्याच्या काळाचा विचार केला तर एव्हरीवेअर इट इज युज्ड. इन ऑफिस, इन अ स्कूल, एव्हरीवेअर कुठे म्हटलं तरी सुद्धा याचा आता वापर होताना आपल्याला दिसतोय. वी विल सी अ रेंज ऑफ अ न्यू प्रोडक्ट and technology which will assist in making our virtual communication more easy and quick. जे न्यू प्रोडक्ट असेल किंवा टेक्नॉलॉजी आहे विल असिस्ट अस. असिस्ट म्हणजे काय? मदत, आपल्याला मदत होते टू मेक अवर व्हर्च्युअल कम्युनिकेशन मोर इझी. आता व्हर्च्युअल कम्युनिकेशन खूप इझी होण्यासाठी आपल्याला कशाची मदत होते? न्यू प्रोडक्शन वेगवेगळे येत असतात, न्यू टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर करून आपल्याला हे व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे इझी आणि क्विक करता येतं. Invention of telephone created the path of communication, and today virtual communication has taken over everything. Nowadays the virtual communication has taken part, or it play very important role in every field. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन इज टेकन ओव्हर एव्हरीथिंग. म्हणजे सगळ्या ठिकाणी याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. With many advantages and features, people across the world have access to multiple virtual communication tools, which is making their life easy and comfortable. So everywhere in the around the world, all over the world, everyone is using virtual communication tools, multiple virtual communication tools. जे वेगवेगळे म्हणजे
वेगवेगळे व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्स आहेत वेगवेगळे, ते लोक वापरताना आपल्याला या जगामध्ये दिसत असतात. अँड दिस व्हर्च्युअल कम्युनिकेशन मेक देअर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. आणि या लोकांची, या जगामध्ये लोक जे आहेत त्या लोकांची किंवा जनतेची जीवन जे आहे ते इझी आणि कम्फर्टेबल हे व्हर्च्युअल कम्युनिकेशन बनवत असतं असं म्हटलं जातं. नाव मेसेज रायटिंग. So how you can write this message? Now let us see here. With mobile virtually in every hand, be it a student of a secondary or higher secondary standard or housewife, writing message seems a remote possible. Now everyone is, it is very easy to compose a message. एखादा खूप म्हणजे श्रीमंत व्यक्ती असेल किंवा एखादा लहान विद्यार्थी म्हणजे लहान हायस्कूलचा विद्यार्थी असेल किंवा खूप हाय शिक्षण, हाय सेकंडरी किंवा कॉलेज लेवलचे शिक्षण घेणारा विद्यार्थी असेल किंवा हाऊसवाईफ असेल, दे आर रायटिंग मेसेजेस. ते आपल्याला मेसेज रायटिंग करताना दिसत असतात. बट दिस वॉज अ सिच्युएशन ऑफ इयर्स अगो. द एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल अँड बेस फोन्स has brought forth inconvenient caused by this otherwise quite useful device, that their use has been banned at many places like a school, offices, hospitals, and many other places where they are considered more of disturbing instrument than a convenient to users. Now I think बिफोर अ डिकेड, एका डिकेडच्या आधी 10 वर्षाच्या काळाचा विचार केला तर खूप आवश्यकता वाटत होती मोबाईलची, परंतु काही काळानंतर काही ठिकाणी ओव्हर यूज ऑफ मोबाईल, एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल अँड इनकन्व्हिनियन्स म्हणजे जो वाईट वापर होता तो जास्त होऊ लागला. त्यामुळे सम प्लेसेस आर देअर मोबाईल वॉज बॅन. प्लेसेस लाईक अ स्कूल म्हणजे शाळा असेल, ऑफिस असेल, हॉस्पिटल असेल किंवा एखादा अन्य ठिकाण असेल त्या ठिकाणी मोबाईलला बॅन लावण्यात आला. बट ड्यू टू COVID-19 नाव एव्हरीवन इज युझिंग मोबाईल अँड नाव डे ऑल्सो वर वी हॅव बीन कनेक्टेड विथ द मोबाईल. आता आपण कोणाच्या मोबाईलशी आपण कनेक्ट झालेलो आहोत, परंतु याच्या आधी काय झालं होतं की मोबाईलवर बॅन आणण्याच्या म्हणजे ठरवलं गेलं होतं. का? एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल, इनकन्व्हिनियन्स म्हणजे त्या मोबाईलचा दुरुपयोग जास्त व्हायला लागला, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी याच्यावर वापरास बंदी घालण्यात आली होती, स्कूल असेल किंवा कॉलेजेस असतील यांच्यामध्ये. परंतु पुन्हा COVID-19 मध्ये दुसरा पर्याय नव्हता, म्हणून पुन्हा याचा आपल्याला शाळेमध्ये वापर करायला परवानगी देण्यात आली होती. Although member of a family, classmates, colleagues, bosses, employees have to write score of messages for others. Thus, learning to write a short and clear message is very important writing skill to be mastered. Now here, sometime it is called, this mobile is called as a very disturbing instrument. मोबाईलला काही वेळेस आपण डिस्टर्बिंग इन्स्ट्रुमेंट असं सुद्धा म्हटलेलं आहे. अँड हिअर फॅमिली मेंबर असतील, क्लासमेट असेल, युअर कलीग, तुमचे कलिग्स असतील, बॉस असतील, एम्प्लॉईज असतील, दे हॅव टू राईट मेनी मेसेजेस, स्कोर्स ऑफ द मेसेजेस म्हणजे काही खूप मेसेज त्यांना कंपोज करायचे असतात, लिहायचे असतात टू अदर्स. दस लर्निंग टू राईट अ शॉर्ट मेसेज अँड क्लिअर मेसेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे शॉर्ट आणि क्लिअर मेसेज लिहिणं म्हणजे कमी आणि चांगला क्लिअर मेसेज लिहिणं, इट इज अ रायटिंग स्किल टू बी मास्टर्ड. ही खूप चांगली रायटिंग स्किल आहे आणि ती खूप महत्वाची आहे असं इथं रायटर म्हटलेलं आहे आपल्याला. मोस्ट ऑफन द इनपुट फॉर अ मेसेज कम्स इन फॉर्म ऑफ अ टेलिफोनिक कन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल. नाव दिस मेसेज इज अ फॉर्म ऑफ टेलिफोनिक कन्व्हर्सेशन between two people. But while you are talking about virtual message, so virtual message कोणत्या प्रकारचा? आता मेसेज म्हटलं की that is a telephonic conversation between two people. What about the virtual message? Now let us see here. The virtual conversation conveyed in the conversation is to be converted into message for a third person. Now here virtual communication काय म्हटलेलं आहे? Message is converted, मेसेज कन्व्हर्सेशन टू बी कन्वर्टेड इनटू मेसेज फॉर अ थर्ड पर्सन. जो मेसेज कन्वर्ट होतो कोणासाठी कन्वर्ट होणार आहे? इट इज फॉर थर्ड पर्सन, जो तिसरा कोणतरी व्यक्ती आहे काय त्यासाठी हा मेसेज तयार होणार आहे. Whereas sometimes standard instructions contain the necessary information for the message, such as messages are written on a small piece of paper called a memo slip. जे स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन वगैरे असतील तर त्या कशावर लिहिले जातं? ज्याच्या पेपर कॉल एज अ मेमो स्लिप, त्याच्यावर त्या लिहिले जातात. बेसिकली सच मेसेजेस कंटेन द फॉलोइंग. आता हे जे मेसेजेस आहेत त्याचं फॉर्मॅट काय असतं? दॅट इज गिव्हन हिअर. डेट, ते दिनांक असले पाहिजे. देन टायमिंग, नेम ऑफ अ पर्सन टू हुम द मेसेज इज डिरेक्टेड, जे मेसेज कोणाला सजेस्ट केलेला आहे
तो मेसेज ज्या व्यक्तीला देणार आहात तुम्ही त्या मेसेज ज्या व्यक्तीला देणार आहात त्याचं नाव, बॉडी ऑफ द मेसेज. तर मेसेज मध्ये तुम्ही काय माहिती देणार आहात, दॅट इज कॉल्ड द बॉडी ऑफ द मेसेज. नेम ऑफ द रायटर ऑर द सेंडर, जो मेसेज सेंड करणार आहे किंवा मेसेज जो लिहिणार आहे त्याचं नाव, हा त्या लेटरचा किंवा त्या मेसेजचा काय झाला, फॉर्मॅट झाला. देन द पॉइंट्स टू रिमेंबर, जे पॉइंट्स आहेत जे आपल्याला आठवण ठेवण्यासारखे आहेत किंवा अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपल्याला दिलेत किंवा महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत मेसेज रायटिंगसाठी. दोज आर गिवन हिअर. While writing the body of messages, the following points have to be kept in the mind while you are writing message, while you are composing messages. These points you have to write, or we can say you have to go through these points. By using these points, you can write a message or you can compose a message. या मुद्द्यांवर आधारित तुम्हाला या मुद्देसूद तुम्हाला तो मेसेज लिहायचे. त्याच्यामध्ये मुद्दे काय दिलेले आहेत, पॉइंट्स काय दिले आहेत, नाव लेट अस हिअर. only the most important detail should be written. पहिलाच पॉइंट दिलेला आपल्याला, only the important detail should be written. जी अतिशय महत्वाची माहिती असेल तीच तुम्हाला इथे लिहायची आहे. important detail should be written. no new information should be added. एखादी माहिती तुम्हाला पोहोचवायची असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही नवीन ऍड करायचं नाही. जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलंही एडिशन नाही. ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स शुड बी युज्ड. आणि ग्रामरच्या दृष्टिकोनातून यू हॅव टू यूज अ करेक्ट ग्रामॅटिकल सेंटेन्स इन द मेसेजेस. जो मेसेज तुम्ही टाईप करणार आहात त्या मेसेजमध्ये ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स शुड बी यूज. करेक्ट वाक्य आपल्याला तिथं वापरायचं असेल. कारण का, सपोज इफ यू मेक एनी मिस्टेक, ग्रामॅटिकल मिस्टेक, ही इज अ गुड पर्सन, इथच्या ठिकाणी तुम्ही वॉज वापरला, टोटली मिनिंग चेंज. तो व्यक्ती हयात आहे किंवा नाही, ही इज. ही इथच्या ठिकाणी ही वॉज जरी केला तर तो व्यक्ती हयात नाही असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ग्रामॅटिकल करेक्ट सेंटेन्स शुड बी यूज. दॅट इज थर्ड वन. नाउ नेक्स्ट वर्ड, indirect or a reported speech should be used. indirect or indirect speech असेल किंवा reported speech असेल त्याचा वापर आपल्याला या मेसेज मध्ये करायचा आहे. The message should be written in a simple language and without any abbreviation. message should be written in a simple language. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला काय करायचंय, तो मेसेज लिहायचा आहे. and without any abbreviation. abbreviation means what? short forms. कुठलाही शॉर्ट फॉर्म वापरायचं नाही. मेसेज लिहित असताना कुठलाही शॉर्ट फॉर्मचा आपल्याला वापर करायचा नाही. सो नेक्स्ट पॉइंट, आता ॲब्रिव्हिएशन शॉर्ट पॉइंट मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म सांगितला तर कुठलाही शॉर्ट फॉर्म आपल्याला वापरायचा नाही. बिकॉज वी हॅव हॅबिट व्हाईल यू आर सेंडिंग अ मेसेज टू युअर फ्रेंड्स. आपण जो एकमेकांना आपल्या मित्रांना वगैरे मेसेज पाठवत असतो तर आपण शॉर्ट मेसेज कसे पाठवतो, जे लिहितो आणि एक लिहितो, जे1 म्हणजे जेवण झालं का असं आपल्याला मेसेज करायचे असेल तर तसं न वापरता व्हाईल यू आर कंपोजिंग व्हर्च्युअल मेसेजेस, तुम्ही व्हर्च्युअल मेसेज किंवा स्टँडर्ड मेसेज जर करत असाल तर डू नॉट यूज एनी ॲब्रिव्हिएशन. इट मे क्रिएट कन्फ्युजन. ते कदाचित कन्फ्यूज करू शकतात. त्यामुळे तुम्हाला ॲक्युरेट माहिती जी क्लिअर इन्फॉर्मेशन आहे दॅट ओनली यू हॅव टू राईट हिअर. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. तो मेसेज सबमिट किंवा सेंड करण्याआधी काय करायचे तुम्हाला, यू हॅव टू चेक दॅट मेसेज अगेन. तो टाईप केलेला मेसेज तुम्हाला पुन्हा सेंड करायचा आहे. कारण काही वेळेस ऑटो सेव्ह आपल्याकडे काही वर्ड्स असतात त्यामुळे तुम्हाला एखादं मिनिंग लिहायचे असतं आणि वेगळंच मिनिंग तिथे येऊन जात असतं. जे ऑटो सेव्ह तुमच्या इथे झालेलं असेल ते ऑटो टेक्स्ट त्याला आपण म्हणतो. तर ते जर झालेलं असेल तर एखादा वर्ड तुम्ही टाईप केला तरी त्याच्याशी रिलेटेड सगळे वर्ड येतात आणि चुकून एखाद्या वर्डवर क्लिक केलं जाते आणि तो मेसेज कुठेतरी सेंड केला जातो. दॅट्स वाय यू हॅव टू चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. Be friendly and polite while you are composing message. In that message, the language of the message should be friendly. जे भाषा तुम्ही वापरत असाल मेसेज मध्ये ती फ्रेंडली असली पाहिजे आणि पोलाइटनेस त्याच्यामध्ये असला पाहिजे. Avoid pun, ambiguity, witticism. In short word, that should create confusion or a chaotic situation. Avoid pun. Pun म्हणजे काय, जो एक अलंकार आहे, अलंकारिक भाषेचा वापर करायचा नाही. क्लिअर लँग्वेज यू हॅव टू यूज.
किंवा ॲम्बिग्युटी, जे मिनिंग डबल मिनिंग आपण म्हणतो, अनेक अर्थांचे शब्द असतील तसे सुद्धा शब्द वापरायचे नाही. संदिग्ध शब्द असं म्हणू शकतो मराठीमध्ये त्याला, तसले शब्द सुद्धा आपल्याला वापरायचे नाही. किंवा विटिसिझम, उपहासात्मक किंवा विनोदी असेल तर तसं सुद्धा आपल्याला काहीही लिहायचं नाही. आणि शॉर्टमध्ये जर म्हटलं तर कन्फ्यूज करणारा कुठलाही शब्द त्या मेसेजमध्ये आपल्याला यूज करायचा नाही. विच क्रिएट कन्फ्युजन टू अवर कन्फ्युजन और केओटिक सिच्युएशन, गोंधळाची परिस्थिती निर्माण करणार असेल तर असा एकही मुद्दा आपण तिथे लिहायचा नाही. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स टू रिमेंबर टू कंपोज व्हर्च्युअल मेसेज. जो व्हर्च्युअल मेसेज आहे तो कंपोज करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. अँड दिस यू हॅव टू कीप इन टू युअर माइंड. नाव हिअर वन एक्झाम्पल इज गिवन हिअर. So what is the example now? Let us see here. You receive a telephone call from your mother's office when she is not at home. आई घरी नाही तेव्हा तुम्हाला आईच्या ऑफिस मधून फोन आलेला आहे. सपोज you have the following conversation with the speaker but you have to go for your tuition class. तुमचं कन्व्हर्सेशन त्या ऑफिस मधून जो कॉल आलेला आहे त्याच्याशी झालेला आहे. but you have to go for your tuition, और तुम्हाला क्लासला जायचं असेल, ट्युशनला जायचं असेल, तुम्ही घरी नसणार आहात, देन सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर. त्यामुळे तुम्हाला आईला मेसेज सोडायचा आहे किंवा मेसेज आईला सेंड करायचं आहे तुम्हाला. तर मेसेज तुम्ही काय लिहिणार आहात किंवा त्याचं मिनिमम वर्ड लिमिट दिलेलं आहे. तर राईट द मेसेज विदिन 50 वर्ड्स, 50 शब्दामध्ये मेसेज लिहायचा आहे. युजिंग इन्फॉर्मेशन गिवन बिलो, डू नॉट ऍड एनी न्यू इन्फॉर्मेशन. आता जी इन्फॉर्मेशन आपल्याला खाली काही डायलॉग्स दिलेले आहेत त्या डायलॉग्स वरून आपल्याला एक मेसेज तयार करायचा आहे. आणि त्या एक सूचना सुद्धा आपल्याला दिलेली आहे, डू नॉट ऍड एनी न्यू इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये कुठलीही न्यू इन्फॉर्मेशन यूज करायची नाही. सो अंबुज नावाचा जो व्यक्ती आहे, अंबुज नावाचा मुलगा असू शकतो, तर त्याला त्याची आई ऑफिसमध्ये कामाला आहे. हिज मदर इज वर्किंग इन ऑफिस अँड शी इज आउट ऑफ होम टुडे. ती आउट ऑफ होम आहे, घरी नाही. आणि ऑफिस मधून कॉल आलाय. तर कॉल कन्व्हर्सेशन काय होतं बघू. अंबुज म्हणतो, हॅलो, मिसेस रस्तोगी नावाच्या व्यक्तीने कॉल केलेला आहे. हॅलो, मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज. आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम ऑफिस. ऑफिस म्हणजे आईच्या ऑफिस मधून रस्तोगी नावाचा व्यक्ती बोलतोय, नरेश रस्तोगी. आणि फोन रिसीव्ह कोणी केलेला आहे, अंबुजने केलेला. अंबुज काय म्हणतो, मॉम्स नॉट ॲट होम राईट नाव. आई आता घरी नाही. मिसेस रस्तोगी, व्हॉट डिड ही से नाव? लेट अस सी हियर. इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर मेसेज? इट इज अर्जंट. प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल्ड. त्याने काय म्हटलेलं आहे, अंबुज म्हणतोय की आई घरी नाही. त्याच्यात मिस्टर रस्तोगी म्हणतो की इन दॅट इज कॅन यू गिव्ह हर अ मेसेज. तिला मेसेज द्याल का? इट इज अर्जंट, खूप अर्जंट आहे तो. आणि काय मेसेज आहे तो, प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल. जी उद्या मीटिंग होणारी ती मीटिंग मध्ये बदल झालेला आहे, रिशेड्यूल झालेली आहे. आस्क हर टू चेक हर ईमेल और मेल as soon as possible for the detail. Please don't forget to inform her. आणि काय म्हटलेलं आहे की मीटिंग हॅज बीन रिशेड्यूल. जी मीटिंग आहे ती काही करण्यात आलेली आहे, रिशेड्यूल करण्यात आलेली आहे, तिच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आस्क हर टू चेक हर मेल एज सून एज पॉसिबल. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तिला मेसेज चेक करायला सांगा, असं जो मिस्टर रस्तोगी आहे त्यांनी फोन करून सांगितलेला आहे. अंबुज म्हणतो, डोंट वेरी, आय टेल हर एज सून एज शी रिटर्न्स. जसं ती घरात येते तुम्ही काळजी करू नका, जसं ती घरात येते तसं मी लगेच सांगेल. आणि त्यांनी तारीख काय दिलेली आहे, 14 फेब्रुवारी 14. आणि टायमिंग काय दिलाय, 3:30 PM, दुपारचे 3:30 वाजताचं टायमिंग आहे. मग इथं मेसेज त्यांनी कसं टाईप केलं बघूया. आता मेसेज मॉम, पण इथे डेट राहिली, डेट 14 तर इथं मॉम इथं वरती आला पाहिजे 14 फेब आणि त्याच्यानंतर टायमिंग आला पाहिजे 3:30 PM. मॉम. आता जो मेसेज येतो त्याने कसा लिहिलेला आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ओनली ही हॅज रिटन हिअर. त्यांनी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फक्त इथे लिहिलेले आहे. अंबुजने कोणती इन्फॉर्मेशन लिहिलेली मम्मीला बघूया आता. मिस्टर रस्तोगी फ्रॉम ऑफिस कॉल्ड ऑफ टू से दॅट मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल. उद्याची जी म्हणजे मिस्टर रस्तोगीने फोन केला होता की उद्याची जी मीटिंग आहे ती रिशेड्यूल करण्यात आलेली आहे. He wants you to check your mail as soon as possible for the detail.
डिटेलसाठी तुला मेसेज जो आहे, ईमेल जो आलेला आहे तो चेक करायला सांगितलं आहे. ही सेड इट वॉज अर्जंट. आता इट इज अर्जंट आहे, त्याला काय म्हटलंय, ही सेड इट वॉज अर्जंट. जो रिपोर्टेड स्पीच जे म्हटलेलं आहे आपल्याला, म्हणजे डायरेक्ट स्पीच असेल तर इनडायरेक्ट स्पीच करायचं. इथं रिपोर्टेड स्पीचचे वाक्य आलेलं इट इज अर्जंट, त्याने काय म्हटलं, इट इज अर्जंट. तर आपण इथे काय घेतले बघा, ही सेड इट वॉज अर्जंट. आणि लास्टला कोणी मेसेज, हू सेंड द मेसेज, ज्याने मेसेज सेंड केलेला आहे किंवा मेसेज रायटिंग केलेला आहे तो कोण आहे, अंबुश. त्याने त्याचं नाव कुठं आलेलं आहे, शेवटी आलेलं आहे. हिअर अवर लेसन 3.5